आपलं माहिती आहे तुम्हाला एक पंढरपुराची विशेषता आहे की त्यांच्या चरणावर आपल्याला डोकं ठेवता येते. आपले देव आपले मान आहे असं कुठेच नाहीये. इकडे तुम्ही उत्तर प्रदेशात जा, वृंदावनात जा, अयोध्येला जा, काशीला जा, कुठे 1 किलोमीटरहून दर्शन आहे. देव तिकडे राहतो लांब, पण आपल्याला येथूनच नमस्कार करावा लागतो. परंतु पंढरपूर असं आहे की पंढरपुरावर आपलं डोकं ठेवलं जाते त्यांच्या चरणावर. किती पापी व्यक्ती असेल तर त्याचं डोकं जर भगवंताच्या चरणावरती ठेवलं तर पापी राहते. कारण भगवंताचं म्हणणं आहे की माझ्या समोर आलेला कोणी व्यक्ती तो पापी नसतो. मग आपल्याला तिथे ठेवायला भेटले. म्हणून एक लक्षात ठेवा, आपलं माहेर जाऊ द्या, माहेर गेलं तरी चालते, परंतु जे पांडुरंग परमात्मा आहे, माता रुक्मिणी आहे, तिलाच आपल्या आई वडील समजा. माहितीये तिला आपल्या आई वडील समजले. बघा हो, माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते. मी काही जास्त शिकलेले नाही, मी फक्त 11वा वर्गात. ना मी बाबा आहे, ना हरी आहे, ना भक्त आहे, ना परायण आहे, नाही आहे. कारण मी आळंदीला शिकलेली, मी पंढरपूरला शिकलेली, मी कोण्या संस्थेत शिकली नाही, ना मी कथा शिकलेली आहे. ही तर माझ्या गुरुदेवांचा आशीर्वाद आहे आणि या पांडुरंगाची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला